लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी ही समोर आलेली आहे. स्वतः आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून संपूर्ण जी माहिती आहे ती सांगितली आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबत अशाच प्रकारे सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे तुम्ही पाहू शकता स्वतः आदितीताई तटकरे यांनी हे ट्विट केलेले आहे. त्या ट्विटमध्ये त्या काय बोलल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पडताळणीसाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. तर इथे तुम्ही सर्व माहिती जी आहे ती पाहू शकता. तर यात कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आलं आहे, तर यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच की एकापेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम्स म्हणजे गव्हर्नमेंट योजनांच्या सरकारी योजनांचा लाभ या महिला घेत होत्या, अशा महिलांना देखील अपात्र करण्यात आलं आहे. त्यासोबत एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे दिसून आले. अशा प्रकारच्या महिलांना देखील अपात्र यादीत सादर करण्यात आलेलं आहे. त्यासोबत पुरुषांनी देखील म्हणजेच की तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निर्देशात आलेल्या आहेत. इथे तुम्ही संपूर्ण माहिती ही पाहू शकता. तर या माहितीच्या आधारे जून 2025 या 26,34,000 अर्जदारांच्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असणाऱ्या सुमारे 2,25,00,000 लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, ज्या 2,25,00,000 महिला पात्र होत्या त्यांना जून हप्ता हा वाटप झालेला आहे. पण ज्या उरलेल्या 26,34,000 महिला आहेत त्यांना हा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. त्यासोबत इथे तुम्ही खाली पाहू शकता, की तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. एक आनंदाची बातमी म्हणजेच की ज्या महिला आता बाय चान्स अपात्र झालेल्या आहेत, त्या महिला जर पुन्हा छाननी होईल म्हणजेच की जिल्हा अधिकाऱ्याकडून जेव्हा शहानिशा केली जाणार आहे, त्यावेळेस जर त्या महिला पुन्हा पात्र ठरल्या, तर त्यांना पुन्हा जो आहे ते हप्ते वाटप सुरू होणार आहे. इथे तुम्ही स्पष्ट पाहू शकता, शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील म्हणजेच की ज्या महिला पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, असं इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि त्यासोबत शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यासोबत उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे. इथे ही महत्त्वाकांक्षी माहिती होती. ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि आदित्य तटकरे यांनी हे ट्विट करून खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. तर अशाच प्रकारे माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.